मी सध्या पुण्यातील पर्वती पोलीस स्थानकासमोर आहे आणि सध्या पुण्यातील पर्वती पोलीस स्थानकासमोर सगळे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जमलेले आहेत। खरं तर या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि पुण्याच्या शहर अध्यक्षांची मागणी आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची मागणी देखील मान्य झालेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे की झालाय गुन्हा दाखल झालाय असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। नेमकं का हे सगळे नगरसेवक इथे जमलेले आहेत आणि नेमकी काय मागणी आहे, कशाबद्दल गुन्हा दाखल करावा, सगळी माहिती घेणार आहोत। अध्यक्ष, रात्रीची वेळ आहे, तुम्ही सगळे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहात आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय आणि गुन्हा देखील दाखल झालाय। हिंदूंचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असं म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्याचा पराक्रम आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। आज आम्ही या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। कारण हर्षवर्धन सपकाळांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हा काँग्रेसचा कायमच धर्म राहिलेला आहे। आज त्यांचं वक्तव्य संपूर्ण देशभरामध्ये त्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया येत आहेत, लोकांच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत। मधल्या काळामध्ये आपण माहिती आपल्याला की MIMचे इम्तियाज जलील यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असं म्हटलं होतं आणि आज त्याच लाईनवरती काँग्रेसने पुन्हा एकदा ही प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात उद्या आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत, परंतु या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। गुन्हा तर दाखल झालेला आहे, मात्र पुढची मागणी तुमची काय असणार आहे? हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी? मुळात आमचं म्हणणं आहे की काँग्रेस ही टिपू सुलतानची औलाद आहे, काँग्रेस म्हणजे टिपू सुलतानची पिलावळ आहे। अशा पद्धतीने एखाद्या राष्ट्रद्रोह्याचं उदात्तीकरण करणं, ज्या टिपू सुलताननी हिंदूंच्या कत्तली केल्या, आपल्या देशामध्ये आक्रमण केलं, अशा टिपू सुलतानचं तुम्ही उदात्तीकरण करताय। एका ठिकाणी त्याची तस्वीर बसवत असताना तुम्ही अशा पद्धतीने विधान करून संपूर्ण हिंदू धर्मियांच्या शिवभक्तांच्या भावनांची तुम्ही हेळसांड करताय। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल, अशा पद्धतीने तमाम महाराष्ट्रातल्या आणि हिंदू धर्मियांच्या भावना आहेत। माफी मागावी हर्षवर्धन सपकाळ यांनी? माफी मागण्याची सुद्धा काँग्रेसवाल्यांची लायकी नाही। त्यांनी या संदर्भामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक सदस्यांनी, काँग्रेसच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी त्यांच्या दारात जाऊन आम्ही मागणी करणार आहोत। त्यांच्या दारात जाऊन त्यांचं म्हणणं कोणाच्या दारात जाणार? प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या, नगरसेवकाच्या, खासदाराच्या, जे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही विचारणार आहोत की हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केले, तुमचं या विषयात म्हणणं काय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहात? असा आमचा त्यांना प्रश्न राहणार आहे। तुम्ही म्हणताय की हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, हा इशारा आहे का तुमचा? मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि माझ्याबरोबर हिंदुत्वाचं काम करणारे असे असंख्य लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत। मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज ही आपली आत्मीयता आहे आणि महाराजांची तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करत असाल तर केवळ भारतीय जनता पार्टीने अशा तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची फौज ही हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात रस्त्यामध्ये उभी राहील। उद्या तुम्ही म्हणताय राज्यभर आंदोलन करणार आहात, काय या आंदोलनाच्या मागची भूमिका असणार आहे आणि कुठे कुठे हे आंदोलन होणार आहे? उद्या भारतीय जनता पार्टीने आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र प्रदेशामध्ये कार्यकर्त्यांना आवाहन केले, सर्व जिल्ह्यांना, शहरांना आवाहन केले की आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करावं, ज्याच्यामध्ये नागरिकांचाही सहभाग असावा, तमाम शिवभक्तांचा सहभाग असावा। म्हणून पुणे शहर काँग्रेस भवनच्या बाहेर भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे। म्हणजे यापूर्वी एक वेळा भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस भवनच्या बाहेर आंदोलन केलं होतं, पुन्हा एकदा चित्र पाहायला भेटणार की भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस भवन बाहेर आंदोलन करणार? मुळात काँग्रेसनी अशा पद्धतीने मुस्लिमांचं लांगूचालन करणं,
लाचारी करणं हे सोडलं पाहिजे. अशा पद्धतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे. उद्या भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उद्या महाशिवरात्र आहे, आम्ही शिवभक्त आहोत, शंभू भक्त आहोत, पण उद्या सगळे आम्ही काँग्रेस भवनच्या बाहेर या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आंदोलन करणार आहोत. नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नगरसेवक जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि पुण्यातील जे काँग्रेस भवन आहे या काँग्रेस भवनच्या बाहेर आम्ही सगळे उद्या आंदोलन करणार आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं महाराष्ट्रात फिरणं अवघड करू अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.